आगामी नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत दिव्यांग बांधवांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी भाजप दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ तसेच भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि केशव उपाध्य यांना निवेदन देण्यात आले। दिव्यांग विकास आघाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब घोगे गेल्या 20 वर्षांपासून पक्षाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या न्यायासाठी सातत्याने काम करीत आहे। भारतीय जनता पार्टी हा गोरगरिबांचा पक्ष असल्याचं सांगत घोगे यांनी पक्षात काम करणाऱ्यांना न्याय मिळतो असे नमूद केले। पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एका घरकाम करणाऱ्या महिलेला आमदार करून दाखविले याचा उल्लेख करत त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेतही एका दिव्यांग बांधवाला संधी मिळावी अशी त्यांची मागणी। यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिव्यांग समाजाला योग्य न्याय मिळेल असे आश्वासन देत पक्ष दिव्यांग बांधवांसाठी सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।